घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये। कांद्याच्या प्रश्नावरून आज पुण्याच्या मंचरमध्ये विराट क्रांती महामोर्चा, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे उपस्थित राहणार। महाराष्ट्रातल्या विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण, महायुतीमध्ये 9 जागांवर बंडखोरी, पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिक यासह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेत बंडखोरी, महायुतीत जागा भाजपला सुटलेली असताना सत्तारांचा मुलगा समीर सत्तारांकडूनही अर्ज दाखल, भाजपचे सुहास शिरसाट महायुतीचे अधिकृत उमेदवार। भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू, भाजपने आमचं मुंडकं तोडलंय, 18 महिन्यांमध्ये आम्हाला 18 रुपयांचा देखील निधी नाही, बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा संताप। आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंसोबत बोलावं, निधी आल्यावर निधी देणार, सत्तारांच्या आरोपांवरती भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर, वरिष्ठ नेत्यांना भेटणार, 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार, सत्तारांचं वक्तव्य। रायगड विधान परिषदेसाठी महायुतीमधून तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंना उमेदवारी देण्यात आली, तर त्यांनी अर्जही भरला। शिंदेंच्या शिवसेनेकडून महेंद्र दळवींची मुलगी जुईली हिचा देखील अर्ज, जागा राष्ट्रवादीला असताना शिंदेसेना आग्रही। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, दराडेंच्या विरोधात गणेश गीते आणि गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात, गीतेबंधूंचा अपक्ष अर्ज दाखल। नाशिकचे शिंदेसेनेचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांच्या भावाकडून एकनाथ शिंदेंची भेट, किशोर दराडे यांनी ठाण्यातील निवासस्थानी शिंदेंची भेट घेतली। जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात फूट, जळगावची जागा भाजपला असताना शिवसेना शिंदे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष अर्ज, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे तर शिंदेंच्या शिवसेनेचेच दीपक धांडे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। यवतमाळची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेली असताना भाजपमध्ये बंडखोरी, भाजपच्या नितीन बुतडा यांचा हा अर्ज दाखल, तर महायुतीचे उमेदवार म्हणून सेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांचाही अर्ज। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांकडून आता उमेदवारी अर्ज दाखल, काँग्रेसकडून आदित्य फतेपूरकर तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून वसंत देशमुख यांनी अर्ज भरला, ठाकरेंच्या सेनेचे नागेश अक्कलकोटे देखील या रिंगणात। पुण्यात राष्ट्रवादीमध्ये विधान परिषद उमेदवारीवरून मोठा ड्रामा, राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल, विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज तर सुनील टिंगरेंकडून डमी अर्ज दाखल। सुनील टिंगरेंच्या समर्थनार्थ रामदास गाडे यांचा राजीनामा, रामदास गाडे पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष, सुनील टिंगरेंचा पुण्यातून डमी अर्ज तर पक्षानं उमेदवारी न दिल्यानं सुरेश घुलेंकडूनही नाराजी। कुणी नाराज होऊ नका, सगळ्यांनी एकजूट रहा, पुण्यातील उमेदवारीवरील ड्राम्यानंतर सुनेत्रा पवार यांचं पक्षाच्या बैठकीत हे आवाहन, पक्ष कुठे ना कुठे संधी देईन, कुणालाही नाराज केलं जाणार नाही, ही जागा निवडून आणायची आहे, सुनेत्रा पवार यांचं हे आवाहन। महायुतीमध्ये सोलापूरची जागा भाजपकडे, राजेंद्र राऊत यांना उमेदवारी, अहिल्यानगरमध्ये भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांचा देखील अर्ज दाखल, नांदेडमधून भाजपच्या अमर राजूरकर यांचा अर्ज दाखल। धाराशिव, बीड, लातूरमध्ये भाजपकडून बसवराज पाटील तर जळगावमधून भाजपच्या नंदकिशोर महाजन यांनी भरली उमेदवारी, तर नागपूरमध्ये भाजपच्या राजू पोद्दार यांचाही उमेदवारी अर्ज दाखल। ठाण्यात शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अभिजित पवार यांनीही भरला उमेदवारी अर्ज। भंडारा गोंदिया विधान निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नवा पेच, नाना पटोलेंचे प्रयत्न निष्फळ, प्रफुल्ल अग्रवाल अपक्ष रिंगणात, काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप बनसोड आणि भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांचे अर्ज, काँग्रेसचे माजी आमदार असलेले गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र आहेत प्रफुल्ल अग्रवाल, भाजपकडून तिकिटासाठी केलेले प्रयत्न। महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या 3 जागांवरती अधिकचे उमेदवार, सोलापूरमध्ये महाविकास आघाडीतील 3ही पक्षांकडून उमेदवार दिले, नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून प्रत्येकी 2 उमेदवारी अर्ज दाखल, नांदेडमधील महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार 4 तारखेला ठरणार। सांगली विधान परिषदेसाठी आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता, पवारांच्या राष्ट्रवादीनंतर काँग्रेसकडून सांगली विधान परिषदेसाठी अर्ज दाखल, काँग्रेसकडून संजय मेंढे आणि मयूर पाटलांचा अर्ज तर सांगली विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांकडून अर्ज दाखल। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, शिंदेंनी उत्तर टाळलं, मुद्दा अप्रत्यक्ष खोडला, आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय, आमची घोडदौड सुरू राहील, शिंदेंची भूमिका। तनपुरेंकडून कोणताही गौप्यस्फोट नाही, विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, अजितदादांसोबत चर्चा सुरू होती, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया, विलिनीकरण आणि नंतरचं विलिनीकरण यामध्ये फरक आहे, तटकरेंचे हे वक्तव्य।
पार्थ पवार राजकारणामध्ये सक्रिय झाले ही गोष्ट चांगली. राष्ट्रवादीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहानंतर खासदार सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया. मोदींचा विकासाचा मुद्दा पटवून द्या, मी सुद्धा भाजपमध्ये जाणार. मोदींचा विकास मुद्दा मला पटला तर मी त्यांचं भजन गाईन. संजय राऊतांचं हे वक्तव्य. मोदींच्या विकासाचे 1000 मुद्दे मी पटवून सांगेन. बावनकुळेंचं राऊतांना उत्तर. लाडक्या बहिणींचा शाप महायुती सरकारला लागणार. अपात्र बहिणींच्या शापामुळे सरकारचा सत्यानाश होणार. राज्यामध्ये 80 लाख महिला अपात्र ठरल्या. त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांची ही टीका समोर. लाडकी बहीण योजनेतून सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींचं नावं उडवली तर रोहित पवार यांचा हा आरोप. टप्प्याटप्प्यानं नावं उडून योजना बंद करणं हाच खरा निशाणा. राज्य सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केली. रोहित पवार यांचा हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार. अपात्र झालेल्या 81 लाख लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून ही भूमिका स्पष्ट. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीसाठी कायद्यात कडक तरतूद केली जाणार. परिवहन विभागाचा हा निर्णय. या संदर्भातील कच्चा मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला. शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये परस्पर मजकूर छापल्याचा आरोप. पुण्यातील मधुश्री प्रकाशनानं पानसरे कुटुंबियांची माफी मागितली. परस्पर मजकूर छापल्याचा आरोप पानसरे कुटुंबियांनी केला होता. पुस्तक मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिलेला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं उद्या नवी मुंबईमध्ये सरकार विरोधात आंदोलन. सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये आंदोलन केलं जाईल. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात हे आंदोलन. सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आव्हाड या आंदोलनामध्ये सहभागी असतील. मुंबईमध्ये हिंदी, हिंदू, हिंदुस्थान नारा दिल्यास कुणीही अडवणार नाही. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं हे वक्तव्य. 2000 वर्ष आक्रमणानंतरही हिंदूंचं कुणी वाकडं करू शकलेलं नाही. 200 वर्ष जुन्या हिंदीचं कोण काय वाकडं करणार. लोढांची ही प्रतिक्रिया. अहिल्यानगरमधील गंगा उद्यानामध्ये मुस्लिम महिलांकडून नमाज पठण तर सोशल मीडियावरती नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल. नमाज पठणानंतर सकल हिंदू समाजाकडून हनुमान चालीसा पठण. आमदार संग्राम जगतापांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. बंधुघराच्या बनावट बँक खात्यांचा तपास एसआयटीकडे वर्गवण्याची शक्यता. समता पतसंस्थेच्या राहता शाखेत खरात नॉमिनी असणारी 100 खाते, जवळपास 70 कोटींचे व्यवहार. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचं पथक 19 दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडून. सीबीआयकडून अधिकृत माहितीचं संकलन सुरू. आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पीव्ही कुलकर्णीच्या बीडमधील अवैध बांधकामावर अखेर हातोडा पडला. नगरपालिकेने हे बांधकाम अनधिकृत घोषित करून नोटीस देखील बजावलेली. कारवाईच्या भीतीने कुलकर्णीच्या लोकांकडून स्वतःहून बांधकाम पाडण्यात आलं. नाशिकमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून 7.5 तास चौकशी. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवर आरोप. निदा खान संपर्कात असताना मतीन पटेलने राजकीय नेत्यांना संपर्क केल्याचं समोर. नवी मुंबईमधल्या पाम बीच रोडवरती डिजिटल जाहिरातींच्या फलकांविरोधात मंदा म्हात्रे आक्रमक. रस्त्याच्या मधोमध अनधिकृत डिजिटल फलक लावण्यात आले असा मंदा म्हात्रे यांचा आरोप. 8 दिवसांमध्ये कारवाई करण्याचे माधुरी मिसाळ यांनी दिलेले आदेश. राज्यभरातील एसटीच्या बसस्थानकांच्या आवारात 78,000 वृक्ष लागवड करण्यात येणार. राज्यातील आगार बसस्थानक आणि कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा संकल्प केला. विसर्जित पीओपी मूर्तींचे वैज्ञानिक पद्धतीने विघटन, पुनर्वापन आणि पुनर्गठन होणार. मुंबई पालिका यासाठी विशेष संस्थांची नेमणूक देखील करेल. पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारला जाईल. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,640 घरांच्या सोडतीसाठी 10,366 अर्ज प्राप्त. आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर करण्यात येईल. मालेगावमध्ये मुंगसेमधील कांदा उत्पादकांचा आंदोलनाचा इशारा. मागण्या मान्य न झाल्यास मालेगाव नाशिक महामार्ग रोखणार. कांद्याला हमीभाव अनुदान, नाफेड खरेदी सुरू करण्याची देखील मागणी. परभणीमध्ये पावसाची जोरदार हजेरी. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. पोखर्णी रेल्वे स्थानकामध्ये पत्रे उडून विद्युत तार तुटली, त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत. चाळीसगाव तालुक्यामध्ये मान्सूनचं आगमन जवळ आलं असताना शेतीपूर्व कामांना अपेक्षित वेग नाही. शेतमशागत, बांध बंदिस्ती आणि पेरणीपूर्वक तयारीची कामं अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचं लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यामुळे अनेक काळ नागरिकांची तारांबळ. पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांमध्येही समाधान. बुलडाण्यामध्ये संग्रामपूर, शेगाव, खामगाव, चिखलवी या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे केळी आणि संत्रा पिकांचं नुकसान. 4 तास वीज पुरवठा पूर्णतः खंडित करण्यात आला.